कालवेल नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उधार, दोन्ही पक्ष पाय उधार, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, ज्ञानदेव सांगवे ज्ञानदेव सांग झाला रे पाठ, ज्ञानदेव सांग झाला रे पाठ, देव सांग झाला रे पाठ, देव सांग झाला रे पाठ, गुरु जाव तुमक मार्ग सोपा, मार्ग सोपा, गुरु जाव तुमक मार्ग सोपा, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना,
उच्चारिता नाही कळवेला नाम 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 उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाये उधारते दोन्ही पक्ष पाये उधारते हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा दोन्ही पक्ष पाये उधारते दोन्ही पक्ष पाये उधारते हरि मुख मारा हरि मुख मारा हरि मुख मारा हरि मुख मारा पुण्याची गणना कोणाचा रे पुण्याची गणना कोणाचा रे हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा पुण्याची गणना कोणाचा रे पुण्याची गणना कोणाचा रे हरि मुख मारा हरि मुख मारा हरि मुख मारा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे करणा संता देवा दुसरे करणा संता कालवेल नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उदरती रामकृष्ण नाम सर्व दोष हरण हरी नाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेव सांग झाला रे पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सालाबाद प्रमाणे होत असलेली एकादशी सप्ला एकादशी कामिका एकादशी या पागडे गावामध्ये 7-8 वर्षे उलटून होऊन गेलेले हा आपण एकादशी साजरा करत आहोत आणि ह्या एकादशीचं महात्म्य मज पामराकडे मी तुम्हाला प्रवचन काय सांगणार सांगण्यासारखं तर पुष्कळ आहे पण तेवढं माझ्याकडे नाही जेवढे तुम्ही आशाने आलेत तेवढे कुठून आल्यात कोण आलेत आजिंगवरून तर कोण आलेत दावडीवरून कोणी आल्यात एडुसनवरून कोणी आल्यात आंतरलीवरून कोणी आल्यात पालीवरून तर कोणी पागडे या गावातून सुद्धा आलेले आहेत सर्व साधक बंधू भगिनींना माझा साष्टांग जय हरी हॅलो हा श्री संतांची या माता चरणावरी 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 साष्टांग करी दंडवत माझ्या पामराला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही साधू संत इथे उपस्थित आहात श्रवण करण्यासाठी तर आलातच पण एक आशीर्वाद हा गुरूंचा असणं खूप भाग्याची गोष्ट आहे ही गोष्ट नाही हे पर्वकाल आहे
साधला हा पर्व काल माऊली ज्ञानेश्वर महाराज ह्या अभंगातून सांगतात तुम्हाला की काल वेल नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाय उद्धरती. ह्या भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कालाची वेलाची नवे नवे घरेलाकडे एक सेकंदाची सुद्धा वाट पाहू नका, हे असं आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात. काय सांगतात? क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. या भाऊ सिद्धू म्हणजे या संसारातून आपल्याला तारून जायचा असेल तो क्षणोक्षणी हाची करावा विचार. म्हणजे कुठला करावा विचार? जो सद्गुरूने आपल्याला बोध दिलेला आहे, अखंड, खंड नाही, अखंड दिलेलं आहे, त्याचा खंडन नको. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार मी तुम्हाला सांगतो, क्षणोक्षणी हाची करावा विचार. आता हा क्षणाचा मोल कोणी लावला सांगता येईल? साधू संतांनी लावले. पण आपल्याला भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? आपण सांगतो याही घडेल काढला, त्याही घडेल काढला. घडल्याच्या अगोदर ज्याने जी निर्मिती केली क्षणाची ते साधू संत. त्या साधू संतांना आपल्याला त्यांच्या मार्गाने आपल्याला चालायचंय. आणि त्या साधू संतांचं मार्गाने जात असताना आपल्याला काय करायचंय? त्या साधूंचा चरण स्पर्श, नुसतं चरणावर स्पर्श ठेवून चालेल का? मस्तक ठेवून चालेल का? हल्ली कोणी कोणाच्या मस्तक ठेवतो पायावर. त्या डोकं ठेवण्यापेक्षा त्याचा भाव जर ठेवला ना अतिउत्तम होईल. मेन भाव पाहिजे. डोकं कोणी जाऊ दे तो पडतो म्हणून डोकं ठेवायचं म्हणून ठेवायचं नाही. माऊली पण सांगतात ना, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. मग साधू संत काय करतील? भाव जर ठेवला तर कृपा आशीर्वाद दृष्टी देतील तुम्हाला आणि ते आपल्यासारखं करून घेतील. आणि त्यासाठी कालाची वेलाची कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बंधन दिलेले नाही. कुठल्याही प्रकारचं बंधन दिलेलं नाही. आपल्याला वास्तविक आपण भाग्याचं आहो की ज्यांच्या कार्याला कीर्तनात उपस्थित आहेत ते आपले अनिल महाराज. म्हणजे आपल्याला परंपरानुसार पावलेले ज्यांचे वडील, आम्ही त्यांना नाना ब्रह्ममूर्ती नाना महाराज बाबा बोलतो, ते खऱ्या अर्थाने भाग्य म्हणून ते डोंबिवलीत आले आपल्या उद्धारासाठी. ते जर डोंबिवली आले नसते ना, हे आपले शनिबाबांची त्यांची भेट झालीच नसती. त्यांची भेट जर झाली नसती तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. म्हणजे साधू संतांना कळून आलतं का हो? ते भगवंताने त्यांना पाठवलेले. सुखे येतो खरा या साधू संतांना नारायणाची उपमा दिलेली आहे माऊलीने की सुखे येतो घरा नारायण. ते नारायणाच्या ब्रह्ममूर्ती नानांच्या रूपाने शनिबाबांची भेट झाली आणि शनिबाबांच्या भेटी दरम्यान साधू संतच म्हणायला लागतील त्यांना. विश्वनाथ दादोजी गेले
मागे काहीतरी कीर्ती ठेवून जातात. कीर्ती कुठली? संत सज्जनांची घेतली प्रचिती, ही प्रचिती. बघा एक आपला सोमेश्वर बाबांची परत भेट झाली, त्यांच्यामध्ये आम्ही कनेक्ट झालो. आणि शनीबाबांच्या कनेक्ट मध्ये आपले अमित बाबांचे वडील आनंद महाराज हे कनेक्ट झाले. आम्ही त्या साधू संतांच्या याला मेळाव्याला अजून का आले? बहर आले. आणि त्या बहराला आज आपला हा बाबांचा पोच पावती म्हणून तिथे पोचली जाते. कशाच्या द्वारे? नामचिंतनाच्या द्वारे. जे तुम्हा आम्हाला नामचिंतन भगवंतानी दिलेलं आहे, तर भगवंतापासूनच आलेले. भले आपण त्याला आता साधू थोर संत म्हणू शकतो, पण ते अवतार भगवंतच आहे. आपण सुद्धा सांगतोच नाही, आज तुझ्यात सुद्धा रामच आहे, माझ्यात सुद्धा रामच आहे. मग ती ओळखण्याची पात्रता त्याही आपल्याला करून दिलेली. आता आमच्या सानिध्यात अनिल महाराज आले, म्हणजे एक नाही कोण आता निर्दोष भाऊ आले. एक आपल्याला काय आहे? सपोर्ट आहे. कशाचा? हा मार्ग असा जेणेकरून चालू राहावा, न पडे गुंता कोठे काही. आणि हा आम्हाला अनिल महाराज काही कान वाटत असेल हा याला घेऊन कुठेतरी फिरतोय हे नक्की आहे, पण त्याच्या पाठीमागे आम्ही ठाम आहोत या विचारांवर की ते आम्हाला जे बोध देतात. भले ते सहज बोलत जात असतील का भाऊ असं करायचं, दिवसातून 5 ओळी तरी ज्ञानेश्वरी वाचत चला, अभंग 1 तरी म्हणत चला. हे काय त्यांचा हेतू? कारण समोर हा कलियुग आहे. हा कली तुमच्या पाठीमागेच लागलेला आहे. हा कली तुमच्या पाठीमागे लागलेला आहे. साधू संतांना थोर महात्म्यांना कडून येत असतो. म्हणून ते कोणाची तरी जिथे कमतरता दिसत असते ना, तिथे साधू संत आवर्जून येत असतात. का हा कार्य तसंच बाबांचा आठवणार सतत कुठे खंडन न पडता हा चालू राहावा. याच्यासाठी खरोखर एक आता त्यांना सो खर्चाने आले का आम्ही पाकिट दिलंय. तेच गेले आधी काय दिला? काही बोलते नुसतं प्रमाण देतात. हा प्रमाण नसतो, हा काय असतो? सबूत असतो. सबूत असतो. काय दिलं प्रमाण? मार्ग दावून गेले आधी. जे मार्ग दावून गेले त्या मार्गाने आम्ही सुद्धा चाललोय आणि त्याची ग्वाही मी आता तुम्हाला देतोय. कशाच्या द्वाराने? आता जसं हजर आहे त्याच्या. म्हणून हा आम्हाला जर सपोर्ट असला तर आम्ही कशाची भीती बाळगणार का? भीती म्हणजे कुठली? का जे नामस्मरण आम्ही करतोय त्या नामस्मरणाला अजून आम्ही काय देतो? बळकट करतो. वास्तविक हा शरीर किती प्रकारचा आहे सांगता येईल तुम्हाला? भगवंताने तुम्हा आम्हाला 3 प्रकारचं बनवलेलं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले
तुमचं पण उत्तर बरोबर आहे. 6 अंगाने दिलेलं आहे शरीर. या देहाला 6 अंग आहेत. महाराज आहे ते आधीच कीर्तनात सांगितलेलं आहे 6 अंग आहेत आपल्याला. पण आपल्याला 3 प्रकाराचं बनवलंय. बघा शोधलं तर एक समजा ब्रह्ममूर्ती, ब्रह्मदेव. उत्पत्ती करणार कोण? ब्रह्मदेव. दुसरा पालन करणारा विष्णू. तिसरा महादेव. हे जरी प्रकार तुम्ही पकडले तरी चालतील. नवीन ते नाही जरी पकडलं तरी तुमचा आमचा द्वेषच समजा. कोणाला ब्रह्माची त्याला काय बोलतो? राग, सत्व, रज, तम आणि सत्व. हे 3 गुण समजले तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल हा 3 प्रकारचा आपल्याला आम्हाला भगवंतानी काय देह धारण करून दिलेलं आहे. काल बेल नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उधरती. या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला उधरता येतो. कुठला पक्ष? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. हे 2 पक्ष आहेत. नाही तर तुम्ही दुसराच काहीतरी समजाल यांनी कुठला पक्ष आणलाय. हे थोडं ठेवायला लागतो ध्यानात. हे 2 पक्ष नंतर तुम्ही या कुठला 2 पक्ष आणलाय. विठ्ठल विठ्ठल या 2 पक्षामध्ये तुम्हाला उतरून जाता येतो. आणि ते कुठले? 3 लोकांमध्ये. ते 3 लोक कुठले? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. या 3 लोकांमध्ये तुम्हाला तो बघतो. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला त्या बोधाला काय धरून ठेवायला पाहिजे, ओळखायला पाहिजे. ओळखायला नवे त्याला काय करायला पाहिजे? विष्णू जर असेल चुलीमध्ये तर त्याला काय करायला पाहिजे? फुंकरच मारायला पाहिजे ना भाऊ. जर त्या विष्णूवर फुंकर जर मारलं ना तर आग प्रज्वलित कशी होणार? ती जर आग प्रज्वलित करायची असेल तर तुम्हाला फुंकरच मारणं आहे. मग तेव्हा त्या ज्वालाच्या द्वारे तुम्हाला काय होतो? माणूस रडतो काय, हसतो काय? हे कशाच्या माध्यमातून? आज लोक तुम्हाला आम्हाला काय भानामती समजत काही नंतर उठा उठे उद्धरून जायचं असेल ना खरोखर आयसा लाभ बांधा गाठी. जो सद्गुरून तुम्हाला दिलेला ना त्याला बांधा. एवढं बांधा का तो प्रबोधावर आलं पाहिजे. प्रबोधावर आलं का तो मग ऑटोमॅटिक काय होत? अजून ज्ञानाला उत्पत्ती होते. पण आम्ही समजतो आपल्याला अजून शांतच केलं. अरे भाऊ तू बसतच नाही, शांत ना होशील काय होशील? चिंतनाला जर बसलं नाही, दुसऱ्याला जर अनुभव सांगितलं नाही, मी किती कीर्तन करून वाचून सांगू, काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. फक्त चिंतनाचंच पाहिजे. आपण कीर्तनाच्याच माध्यमातून चालतो. चिंतनाचा विषय आपला झाला अनुभव आमच्याकडे ठरवणार आहे ते आपण. तो सुद्धा योग येईल. जसा हा योग आला बबन भाऊंच्या माध्यमातून तो योग सुद्धा येईल. फक्त त्यांची आम्हाला कमतरता आहे. महाराज केव्हा करतात. कारण आम्ही परम भाग्याचे नाही. म्हणजे आमचं कुठतरी कमी पडतो. त्यांचा सहवास आम्हाला लाभत नाही.
तर आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो महाराजांची. खरोखर महाराज तुम्हाला वाटत असेल का महाराज असं काय म्हणतात का? तर हा साधू संतांनी जो विचार दिलेले ना ते विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हाच हेतू, दुसरा काही नाही. हल्ली या संसारामध्ये ज्याचं त्याला पोचणं सांभाळणं चाललेलं आहे. पण तरी सुद्धा साधू संतांनी माझ्या सारख्याला ती एक बुद्धी दिलेली आहे. काय कामाची सुद्धा तो ऍडजस्टमेंट करतो. होत असेल तर, नसेल तर मग नाहीच. नाही तर झाले ऍडजस्ट तर मी सकाळचा पण कार्यक्रम ऍडजस्ट करतो, नाही संध्याकाळचं ते ठरलेलंच आहे. बाय चान्स कुठे नाईलाजाने निघलं तर कॅन्सर, नाही तर नाही. मग भले गणेश भाऊ जोडीला असो का नसो किंवा ते सुद्धा त्यांच्या लक्षात असेल तर ते मला फोन करणार, भाऊ आज कार्यक्रम आहेत येता का जमेल. मी नाही म्हटलं तर ठीक आहे मी जाऊन येतो. तर त्यांचा एक उद्देश असा आहे, भाऊ आपण तिघे जण आहोत बाहेर पडणारे कार्यक्रम अटेंड करणारे, हे कोणीतरी एक जाणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला देतो ना तेव्हा दुसरा आपल्याला देणार आहे. नुसतंच कोणी कोणाकडे काही देत नसतो. साधू संतांचा विचार सोडला तर साधू संत तर आलेलेच आहेत ह्या जगाला उद्धार करण्यासाठी. पण त्याच्यासाठी आपण त्या जो आपण या घेतलेली आहे काय पथ्य घेतलेले, पथ्य नाम विठोबाचे, ते विठोबाचे नाम जर आपणच जर व्यवस्थित चालू ठेवलं नाही तर इतर मार्गे जे आपली वाट पाहत आहे, जसं पंढरीचा पांडुरंग कमरेवर विठेवर हात देऊन वाट पाहत आहे आपली, कशाची की वाट पाय उभा भेटीची आवडी तसं साधू संत आपलं पाठीमागची जी भाऊमंडळी आहेत अनेक प्रकारचे, कोण बैठकीला जातो त्यांना सुद्धा एक आशा असते. कालच आमची एक भेट झाली, बैठकीतला माझा मित्र होता, सलूनवाला होता. काल अचानक फार दिवसांनी म्हणजे वर्षांनी 4-5 वर्षांनी भेट झाली. पण असं जात असताना कामाच्याच वर्किंग ड्रेस वर त्याला मी स्टेशनला पण सुद्धा सोडायला गेलो. महाराज कुठे झालं तो आता इथेच बोलतो आमचा बैठकीचा कार्यक्रम इथं भरला असतो. योगायोग बोलतो तुमची काल परवाच बोलतो मी आठवण काढलेली. बरं मला पण सुद्धा 15-20 महिन्यातून तरी आठवण तुमची येते, कारण मी तिथे जातो ना दाढी सलून हे करावा तर तुम्ही दिसत नाही का, चेंज झालं. माही बाजूला पण पाहायला गेलो का तुम्ही इथे कुठे सलून टाकला असेल म्हणून स्वतःचा हे केला असेल, पण नाही दिसलं. नाही म्हणतो मी इथे काही कामाला आहे. तर अशी चर्चा आमची चालू झाली. तर त्याने भाऊही नंबर दिला. भाऊ बोलता आपण एक दिवस बसूया, आपण चांगला वाटलं. ह्या बोलता म्हणजे मी केव्हा कोणाजवळ म्हणजे विश्लेषण भगवंतावर आता हे महाराज तुम्ही पण आहेत, मी शक्यतो श्रवणच करतोय. पण त्या भाऊही मला असं आपण एक दिवस बोलतो बसूया या विषयी चर्चा मस्त बोलतोय आपले या भले तुम्ही वारकरी मी बैठकीवाला, पण विचार बघा कुठले बोलतो आपलं चालू आहे. ही सद्गुरूचीच कृपा आहे. सद्गुरू शिवाय हा आपल्याला सपोर्ट किंवा तो आत्मधून उर्मी आपल्याला बोलण्याची ती देत नाही. संत कृपा झाली, संत कृपा झाली, खरोखर वाचा ऑटोमॅटिक बोलली जाते. कशी बोलली जाते काल मी अनुभव घेतला. वास्तविक आपण 4 जण फिक्स प्रवासी आहोत, 5 जण पण मी तुम्हाला वाटतं रुपीस वाचले मस्त अशी मजा होऊन जाते. कुठेही केव्हाही कुठलाही क्षण उत्साहित म्हणजे प्रज्वलित करतात. पण काल जो मला जो खरोखर अनुभव आला मी सुद्धा चकित झालो. खरोखर माझ्या तू अशा मुखातून काय यांना बोललो किंवा काय उद्देश झाला का जेणेकरून त्यांनी मला त्या उद्देशावर चर्चा अजून आपण करूया म्हणून. तर मला त्या क्षणी मला 5 जणांची आठवण आली की ह्या 5 जणांना आपण घेऊन अजून तिथे काहीतरी रास लीला म्हणजे ह्या बौद्धाचा अजून काहीतरी काय करू, विस्मरण करू.
आणि तो आपल्या कुठे आहे यांच्यात तिथे दावडीमध्येच आहे. नक्कीच त्यांना मी बोललो का भेटू जरूर. कारण अशी मंडळी भेटली ना त्या याला अजून काय ते भर येते भर. समुद्राला जर हवा जर भेटली ना त्यांना जसं लाटांची या येते तशी या देहाला अजून उर्मी येते. खरोखर अजून जर माझे भाऊ हे जर आले तर काय होईल त्यांना सुद्धा अजून काय येईल या अनुभवाची प्रचिती येईल. आणि त्यांना ते अनुभव मी जेवढा पटवून देऊ शकत नाही तेवढं तुम्ही पटवून देऊ शकता. का तुमचं शिक्षण तेवढं आहे, तुमचा अनुभव तेवढं आहे. तुम्हाला ते बोधाची काय दिलेली आहे लायसन दिलेलं आहे, लायसन दिलेलं आहे. खरोखर हा कोणालाही लायसन भेटत नाही, मागून सुद्धा भेटत नाही. मागून सुद्धा लोक आली पैसे देऊन मागून घेतात. बाबा आम्हाला पण तो या त्या काय प्रमाणपत्र द्या का जेणेकरून आम्ही सुद्धा त्याच्यात बाबा द्यायला तयारच आहेत. पण आपणच कुठेतरी कमी पडतो हे आपण करायची सोडवून. म्हणून त्या नामाला जर हे करायचं असेल तर माऊली ज्ञानेश्वर पहिल्या चरणात काळ वेद नाम उच्चारिता नाही, काळ वेद नाम उच्चारिता नाही, काळ वेद नाम उच्चारिता नाही, काळ वेद नाम उच्चारिता नाही. दोन्ही भाषा पाहे दोन्ही भाषा पाहे उदारती, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. दोन्ही भाषा पाहे उदारती, दोन्ही भाषा पाहे उदारती, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. या नामाची जोडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर काल वेल नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धवती. ह्या दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही याच्या कालामध्ये तुम्हाला तो भगवंत तुम्हाला काय तरुण येणार आहे. म्हणून त्याची आपण 42 कुलाचा सुद्धा उद्धार करतो, आई बापाचा सुद्धा उद्धार करतो कुलाचे आणि बापाच्या कुलाचं सुद्धा. या अभंगाच्या विश्लेषणामध्ये मी ऐकलेलं आहे. आईच्या तर करतोच 21 पण तिकडे बापाचं सुद्धा करतो. पण केव्हा त्याच्यावर जेव्हा तुम्ही आरूढ राहाल तेव्हा. आणि त्या आरूढाला राहण्याची साठी आपल्याला त्या भगवंताचं नामाचं काय करायचंय नामचिंतन करायचंय. कळणी म्हणायचं भाऊ आम्ही तर करतो ना, तुम्ही सारखं सारखं तेच 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 काय सांगतात. कारण आम्हाला कुठेतरी कमतरता वाटते. म्हणून तुम्ही बोला तुम्ही लगच कीर्तन करायला लागणार, लगत तुला एवढी आली काय मग आली नाही तेवढी जाणवते नक्की. लाड केले कमी संतांची हो, लाड केले कमी संतांची, लाड केले कमी संतांची हो, लाड केले कमी संतांची, लाडवर कृपा बहुतांची, लाडवर कृपा बहुतांची, लाडवर कृपा बहुतांची, लाडवर कृपा बहुतांची, लाडवर कृपा बहुतांची. लाड केले कमी संतांची हो, लाड केले कमी संतांची, लाड केले कमी संतांची हो, लाड केले केव्हा नाराजी होते हो भाऊ. तुम्ही नवीन आहेत म्हणून तुम्हाला सांगतो हे असं होतं, हे असंच होतं. रडतो काय अटी प्रेम दाटे नैनी लोटे, अटी प्रेम दाटे नैनी लोटे, अटी प्रेम दाटे नैनी लोटे, अटी
ही अवस्था पाहण्यासाठी लोक पाहायला सुद्धा यायचे हो भाऊ, हौशीने पाहायला यायचे. पण काही काना पाहता पाहता वेळच लागले ते. काय अशी दशा येईल माझ्या अंगी ह्या युक्तीप्रमाणे. खरोखर त्याही किती या घेतला असेल. पण एक युक्ती मला अशी भेटली ती, भाऊ तुमच्या कीर्तनात महाराज उड्या का मारतो, तर त्याच्या आनंदात तो नाचत असतो. नाही नाही, तो त्याच्या आनंदात नाही बोलतो, तो लांब कणसे बोलतो. बाहेर लेडी चांगल्या कुठे असतील ना त्या बघत असतो. भाऊ 2-3 वेळा मी गप्पच राहिलो, त्याला काहीच उत्तर दिलं नाही. केव्हा कीर्तनाला प्रवचनात निघालो ना, भेट झाली. हे अनुभव सांगतो मी, हा अनुभव आहे माझ्या समोर आलेला आहे. मी 2-3 वेळा त्यांना काही उत्तर दिलं नाही. भाऊ तो त्याच्या आनंदातच राहत असतो. मग कुठं कीर्तनाला निघलो, भाऊ मग आज बुवा उऱ्या मारेल, लक्ष असू द्या. नक्कीच बरं लक्ष असणार. काही कालांतरे मला राहवलं नाही. त्या क्षणी मी त्याला उत्तर दिलं, भाऊ जी महिला, जी मुलगी, जी आई, ती तू सांगतो त्या बायांना किंवा त्या मुलींना त्या पाहतो उड्या मारून हौशीने. म्हणलं तू असं का नाही बोलत, तिथे माझी आई असलेली बसलेली आहे, तिथे माझी बायको सुद्धा बसलेली आहे, तिथे माझी मुलगी सुद्धा बसलेली आहे. माझ्या मुलगीला तर पाहत नसेल ना. असा उद्गार तुझ्या तोंडातून का निघत नाही. समाजाच्या आई बहिणी का रस्त्यावर पडलेल्या आहेत का, समाजाच्या आई बहिणी आपले काय रस्त्यावर पडलेले आहेत का. आपली सुद्धा आई बहीण बाहेर पडलेले असते. पण साधू संतांचा एकच या असतो विचार असतात का जेणेकरून जो मला भेटलेला बोध भगवंताचा, जो मी अनुभव घेतलेला आहे, ह्या साधू संतांना कसा भेटेल ह्या उद्देशाने तो उपदेश करत असतो. आणि हा जसा त्याचा मन जो रंगलेला असतो, ज्याची सांगण्याची वृत्ती जो आत्मधून स्फुरण देत असते ना, तेव्हा तो आनंदाने नाचत असतो, आनंदाने उड्या मारत असतो आणि कोणाकडे पाहत नसतो. तो गायनाचे तो आपल्या पुरिया छंदे, गायनाचे पुरिया छंदे, गायनाचे पुरिया छंदे, गायनाचे पुरिया छंदे, गाण्याचे आनंद आवारे, गाण्याचे आनंद आवारे. हा आपला आनंद तो लुटत असतो. का त्याला जसा प्रमाण आता जसं भाऊही दिलं का, त्याला जसा हा सपोर्ट भेटला ना, नेमकं उत्तर त्याला दिलं ना सपूत, मग तो काय होता अजून हा प्रलंबित होतो. नाही काहीतरी आहे ना. तर आज हे भाऊ आहेत, यांना ते सुद्धा ते अनुभव आलेला नाही. खरोखर त्यांना सुद्धा खंत वाटेल. तर मला लागलेली होती खंत, ती माझी खंत सुद्धा बाबा ती पूर्ण पार केलेली आहे. कशाच्या दौराने भाऊ तुम्ही होते का नव्हते, नाही तुम्ही नव्हते होते का, ह्या ताईच्या अंगात येतं म्हणून माझ्या पण अंगात मी आणत होतो. हो का माझी पण झाली पाहिजे ना, तुम्हाला दिसली पाहिजे ना. रुपीस बुवाच्या पण अंगात येतो. वास्तविक अंगात आणायचं नसतो, तो अंगात असतो. तो जेव्हा उर्मी स्वतःहून काया पालट करतो ना, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री,
आम्ही तो धरारी करो फेकण्याची आम्ही तो धरारी करो फेकण्याची आम्ही तो धरारी करो फेकण्याची. तो त्याच्या आनंदामध्ये नाचत असतो. रडतो काय, उड्या मारतो काय, एवढं ते मला हे वाटलं बाबा माझ्या सुद्धा नाही. बाबांना सांगला असं त्याच्या मागे लागू नको. तो काहीतरी जे करतोय तो तसं करतो, तू तसं बिलकुल करू नको. मी सांगतो ते तर लक्ष दे. तुझं मन त्याच्याकडे जाऊन देऊ नको. का माझं मन लागत नाही म्हणून त्याच्याकडे तू त्या मनाला काय कर, या बोधावर दे. जो सौ चालू आहे ना, जो बोध दिलेला ना, त्या बोधाला काय दे, त्या मनाची आवड दे. बघा साधारण आपल्याला आपल्या मनात कुठले विचार जरी आले असले ना तरी सुद्धा आपल्याला झोप लागत नाही. हे तर भगवंताची प्राप्तीसाठी आपल्याला तेवढं मन लागायला एवढ्या लवकर लगेच तुम्हाला सहज प्राप्त होईल का हो? हा बघा तुम्ही एक केव्हा विचार करा, झोपतो मी आता झोपतो म्हणून लगेच झोपतो नाही झोपत का? तुमचं विचारच स्टॉप होत नाही. उद्या हे काम करायचंय, उद्या असं नियोजन आहे, उद्या तसं नियोजन आहे. या नियोजनामध्ये मग सकाळी उठलं मी 12 वाजेपर्यंत रात्री जागच झोपत नाही लागली. अरे तुझे विचार कुठे थांबल्यात? विचारच थांबले नाही तर तुम्हाला झोप कुठे लागणार? हे विचार थांबलं पाहिजे आपलं. नको ते विचार नाही पाहिजे. नको ते विचार जर धावत असले ना मग ते बाबा बोलतो तू हे त्याच्या मागे लागून नको. तो काय आता उड्या काय मारेल लढल पण काय बघ तू. मग जसा मला त्या बाबांनी सांगितलं तसं, पण तरी सुद्धा मला लगेच नाही आलं. तरी पण महिना 6 महिना गेला. आणि जेव्हा त्या काट्याच्या आधी गुरपडलो बोरीच्या बाबलीच्या ह्याच्यात, तेव्हा बाबा बोलतो आता तू कुठं काय म्हणतो मला काय माहिती नाही. तुला काय झालं? मग तू सुद्धा त्याच्या अर्थ रडवता नाही. चला आता कुठं रडतोय मी, मग काटे बिटे तुझ्या अंगात टोचले. असं कसं होईल? तू कुठे तरी टोचलेला दिसेल ना. ही अवस्था शनी बाबांच्या नंबरामध्ये होत. काही काना वाटत असेल गावातल्या ना अमित भाऊ, तुम्ही सुद्धा त्यावेळी आमच्या जोडीला असताना खरोखर तो आनंद, तो नंबर ऍक्च्युली तिथं बाबा सांगायचे एकटा इथं येऊ नकोस आणि चिंतनाला सुद्धा बसू नको. ही मंडळी सपोर्ट आहे सगळं. का तिथे बोलतं काहीतरी विचित्रच आवाज होत असतो. आम्ही का बसू ना बाबा? तुम्ही तर सांगता बोलतो या नामाच्या चिंतनाच्या मध्ये तुम्हाला ते कुठल्या कशाचीच भीती वाटत नाही. बरोबर आहे. हा बरोबर आहे, भीती नाहीच कुठली. पण तुम्ही जोपर्यंत चिंतन त्या स्टेप पर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला ती भीतीच आहे. तो तुम्हाला खंडनच करणार. बांगड्यांचा आवाज काय देणार, काय वाजणार हो. मग तेव्हा सिद्धी निधी अवीचा उपाधी, रिद्धी सिद्धी सुद्धा आपल्याला ते काय करतात ताब्यात नसेल ना तेव्हा काहीतरी सांगता तुम्ही नाही भाऊ तू आता बरोबर बोलतोय. मग त्या स्टेपला ना त्यावेळी मला थोडं जाणवतो का मी असा इथे आहेच नाही, फक्त वाडा हवाच. हा देह देह नव्हताच. असं आठवची नाही
ठेवायची नाही, देईचं विधी नाही. स्वतःचा अनुभव तो स्वतःच उठत असतो. मग अशी भाऊ याच्यात कंडिशन खूप. याच्यासाठी आपल्याला खालच्या वास्तविक समाजाच्या दृष्टीने आपण खाली दर्जाचं बघला जातो, पण भगवंताच्या संतांच्या दृष्टीने आपण वरच्या स्टेपला असतो. तेव्हा जेव्हा ही अशा दशा होत असते ना, तेव्हा हे काही नौके येतात ना, बिगर मालकरी, काही मालकरी सुद्धा अनुभव नसतो ना, ते असं याला पण येत आमच्या पोराला झालं. वेडा झालो वेडा झालो हा जर बोध घेतला ना आपल्याला तर वेडाच होतो. लोक तर म्हणतात वेडा झालो आणि वेड्याच्या गावी गेलो, पण हा आनंद आपल्यालाच माहित असतो का. आता का अनुभव आला ना, मग त्यांना अजून ऊर्जा येते, अजून मला काहीतरी भेटेल का, मग त्या आशेने तुम्ही अजून येतात. पण त्याची फक्त आपल्याला लाज भय शंका दुरावी हे थोडा आवरण बाजूला ठेवायला लागेल. नाहीतर ते आपण समाजाचा विचार केला लोक म्हणणार ह्याच्या सपोर्टामुळे एक महाशिवरात्रीच्या वेळी काही होतं, अंगात येतात हे येतात. भाऊनी त्यांना लगेच कीर्तन झाल्यावर साईडला पकडलं, गणेश भाऊ दुसरीला का भाऊ तुम्ही हे अंगात येतात हे असं कसं, कीर्तनाने त्यांनी सांगितलं हे अंगात बिंगात येणं हे हाताळे. भाऊ लगेच मनानेच विचार तेव्हाच केला असेल, आता लगेच नाही, कारण ते आपल्याला शिकवणच नाही. चालू कीर्तनामध्ये कोणाचं कीर्तन स्टॉप करणं नाही. कीर्तन झालं त्यांना भाऊ बसवला, खाली बसव, कीर्तन झालं, त्यांचा सत्कार झाला. भाऊ तुम्ही असं विषय बोलले, या विषयावर आपल्याला चर्चा करायची, वाद नाही आणि या नाही, फक्त चर्चा, आणि ते आम्ही पाठवून देतो तुम्हाला. पण त्याही सुद्धा अंग काढून घेतलं का भाऊ या विषयी आपण नंतर बोलू, मला कार्यक्रमला जायचं. कार्यक्रमला कुठे यायचं होतं, इथे कोणी शिव मंदिर. आता खूप गपलत झाली, तिथून आम्ही पण लगेच कीर्तनाला तिथशी हजर. पण माझी भीती काय, तिथे त्याची मंडळी सर्व असणार, तिथे मी लगेच तो कीर्तन आडपला, घरी आलो, झोपलो मी, काय टेन्शन नाही घेतलं, झोपलो. मनात विचार आला, अरे गणेश भाऊ तर जातील, त्यांची काहीतरी संवाद झाला, तर त्याला पाठीमागे सबूत का मला पण ते पटलं पाहिजे ना, का अनुभव तर आलेला आहे, पण झोपून जमणार नाही. मला त्या टिटवीचं आलं काय उदाहरण लक्षात आलं, भले एक टेम्पो काय ना, पण विजवण्याच्या मागे पण काहीतरी चांगला उठेल. मी झोपल्याचं उठलो, तसाच कीर्तनात आलो. का हा सत्य आहे ना, हो सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, 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 नाम विठोबाचे बरे. हा सत्य जर तुम्हाला सपोर्ट देतला नाही ना, अनुभव जर तुम्हाला आलाच नसता ना, मला तो अनुभव आलाच नसता ना, बोलास तो बुवाचा बोल खरोखर. त्याच्यानंतर महाराजांनी स्वतःहून फोन केले, भाऊ काय झालं, आपला विषय असाच आहे. पण नाही, पण आज तीच आपली मंडळी त्यांना गायनासाठी प्रवचन या करण्यासाठी पाकिटात येतात.
हो आपल्याच मंडळीला द्या ना मग। वास्तविक हा पाकिट प्रकार येणे जाण्याच्या, आपण म्हणतो येणे जाण्याचं महाराजांना देतो पाकिट, बर तेवढ्या लांबून ते महाराजच येत असतात का हो? चांगला विचार केला तर बघा, हे श्रवण करणारी मंडळी सुद्धा येत असते ना, मग त्यांचा पण विचार केला तर खरोखर हा मग संत संघ महिमा किती उत्सव आणि जोराने बघा। आता महिलांना काही कामधंद्यामुळे यायला भेटत, पण त्याच उद्देशाने चला श्रवण करणारा पण पाकिटात ठेवली तर 500 नको 200 दिले तरी मध्ये उलट झालं असतं, कीर्तन बंद करा बोलतील असं याच्यावर येतील, कारण ही वृत्ती कोणावरही नाही, कोणावरही नाही। आणि तुम्हाला खरं संत ओळखायचं असेल ना, त्यांची पाकिट जे पाकिटाच्या आशेने येत असतात ना, त्यांना पाकिटा देण्याची बंद करा, खरं संत ओळखू येतील तुम्हाला। पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, लाले कळीचा भाऊत, 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 लाले कळीचा भाऊत। समाजाला उद्धारण्यासाठी एकच महाराजाला द्या मी सांगतो, कारण तुम्ही लांबचे आणतात, जवळचे आणतात। भाऊ तुमच्याच गावातला एक मित्र माझा आहे, 2 ते 3 किलोमीटर पासून आलेले महाराज, रात्री निमित्त कार्यक्रम होता, 5,000 रुपये पाकिट होता, ते पण कमी झालं म्हणतो। मला सांगा, हे साधू संतांचे विचार द्यायला आले होते का स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी आले होते? मी तर धंदाच बोलून अशा ना का 2 ना 3 किलोमीटरवर तुम्ही आहो, दुःखाच्या प्रसंगावर नशीब आपले साधक बंधू कुठे दुःखाच्या याच्यावर घेतच नाही, आणि शक्यतो नाहीच घेत। आपण कोण आग्रह खातर असलो मग म्हणायला जाणे, मग तरी मी सुद्धा भाऊ प्रसाद म्हणून येणार तरी घ्या। जसं महाराजाई आम्हाला पहिली वेळ ही आमच्या इकडून या झाली, तर तो सुद्धा आम्ही प्रसादच समजून घेतलेला आहे। द्वैताचे झाल्याने गुरुविना ज्ञान, द्वैताचे झाल्याने गुरुविना ज्ञान, द्वैताचे झाल्याने गुरुविना ज्ञान, द्वैताचे झाल्याने गुरुविना ज्ञान, या कसे ज्ञाना घडेल नामे, या कसे ज्ञाना घडेल नामे, या कसे ज्ञाना घडेल नामे। द्वैत जर मधीन आला ना, काय सांगायचं, खरोखर खंत मला एवढीच वाटते का भाऊ या लोकांना समजत नाही, समजण्याचा मार्ग तुम्हाला केव्हा केव्हा असं वाटतं यांना उचलून धरून यावं का काय, पण समाजाच्या दृष्टीने बोलायचं काही दृष्टी आहे, दृष्टी अनेक विचाराने पाहत असते, दृष्टी खूप वाईट आहे, जेवढी चांगली आहे ना तेवढी वाईट सुद्धा आहे। तुमच्या विचाराच्या नुसार ती दृष्टी बदल घडत असतो। आपण सहज जरी कोणाला एका बघा, तुम्ही सत्संगाच्या मेळ्यामध्ये कोणी कोणाला ओळखत असतो का? अनेक दाही दिशांनी साधक मंडळी महिला मंडळी येत असतात, पण त्या याच्यात सुद्धा एक दिंडीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जो उत्साह येतो नाचण्याचा, जो गाण्याचा जेव्हा रंग पडला असतो ना, तेव्हा ऑटोमॅटिक तो साधू उठून नाचायलाच लागतो, असा नाचायला लागतो, त्याच्या मनामध्ये उर्मीच उठते। एरदी तुम्ही किती आधीला बँड वाजवा वरीत ना नाही करून बरोबर नाचायला जातो, पण जोपर्यंत आतून उर्मी फुटत नाही ना, यारे नाचो प्रेमानंदे, यारे नाचो प्रेमानंदे, यारे नाचो प्रेमानंदे,
प्रेमानंदे, मनाच्या आनंदे आवडीने, आपल्या मनाच्या आनंदात नाचत आहे. कोणी काही मंडळी खूप हौशी ओढाची वाट पाहतात. मला ओढून घेतो का मी नाचतोय का, मला ओढून घेतो का मी नाचतोय का. ती लहर नाही जर थांबली ना मग गायनाचे उडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मग ही लहरी केव्हा प्राप्त होते, केव्हा उठते? जेव्हा त्याचं नामचिंतन सतत चालू असतो ना तेव्हा ती उर्मी त्याला भेटत असते. तेव्हा तो आतला हवी त्याला राहून देत नाही, आतला हवी त्याला राहून देत नाही. का चल उठ, यांना सुद्धा दाखवतो चराचरामध्ये भरलेला आहे ना, यांना सुद्धा तो प्रसंग दिसू दे. या उद्देशाने काही लोक साधक मंडळी तयार झाली आणि ज्यांना अनुभव आले ना ते ठाम आहे त्याच कीर्तनात येतात. रामकृष्ण नाम सर्व दोषार, रामकृष्ण नाम सर्व दोषार, रामकृष्ण नाम सर्व दोषार, रामकृष्ण नाम सर्व दोषार. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. बघा हे जे आपल्या देहामध्ये जो षड्विकार आहे त्याचा काय होतं, हरण होतोय, नाश होतोय. तेव्हा तो तुम्हाला काय देतो, उत्साह देतो. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीव तारण एक. तेव्हा त्या हरीची सर्व गती एक दिसते. या अभंगामध्ये लगेच दिलेले उत्तर त्याचं हरिपाठातला 21वा क्रमांकाचा अभंग आहे तो. मग जेव्हा सपोर्ट करत असतो मग या साधू सांगताना आता गणित आहे सुद्धा इथे त्यांना सुद्धा चिंतनाला बसलं की हे आरती घेऊन यायचे म्हणे. मी पाहिलं नाही पण महाराज कार्यक्रमाच्या याच्यात ठाम सांगत असतात का त्याचा अनुभव घेतलेला पाहिलेला तर अंगात आलो म्हणून. वास्तविक अंगात नाही येत नसतो तो आहेच. बघत गेले आपल्या अंगात आणतात. मी जेव्हा आजारी पडलो होतो ना तुम्हाला एक स्टोरी सांगतो खरी हकीकत. मला भक्ताकडे नेलं आणि भाऊ 2-3 नंबर होते त्यांना ते सर्विस तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगतो. जर आमची संगत पकडली ना ते तुम्हाला क्लिअर सांगणार. आता याच्यात तुम्हाला लगेच क्लिअर सांगणार. आम्हाला वाटेल जेव्हा खरोखर आता लय पकडले तेव्हा तुम्हाला बरोबर. फक्त काय करा तुम्ही संगत करा. गेलो 2-3 नंबर होते नंतर बसून आणला पुढे माझा नंबर आला. काही नाही होत पकडत नाही. थोडा बाजूला 2-3 वेळेला ती झाडू आपटली त्यांनी. थोडा भंडारा काय टाकला काय नाही ना घरी ना दरसोर करतो बोलतो आपण दरसोर करतो नंतर बसू द्यायला नंतर घेतो बोलतो. मला काही समजलं नाही एवढं काय आहे त्याला काय नाही. ठीक आहे. नंतर
माझे नंबर याचा बरं आता काय करावं जर टाकाल 2-3 बार अजून पुढे गेला की गाडी साखळी आहे चिंतन चालू केलं ना चिंतन तेव्हा त्याची जी अवस्था झाली ना हो समोर त्याला काय सांगत होता ते त्याचं त्याला पण नव्हतं कळत नाही बोलतो तेव्हा हे काय होतं याला काय झालं होतं सोहम शब्दाचा मारा गेला आता विठ्ठल कोंडीला सोहम शब्दाचा मारा गेला आता विठ्ठल कोंडीला धरिला मंडळीचा सुद्धा विद्या असते त्या विद्येची सुद्धा त्यांच्याकडे पावर असते नाही म्हणून चालणार नाही कारण गुण येत असतो तुम्ही जर कमी पडले ना तर त्यांचा प्रभाव नक्कीच पडणार तुमच्यावर फक्त तुम्ही कमी पडता का म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला सांगत असतो आम्ही काय का नामचिंतनावर जोर द्या संत संग धरा संत संग धरले ना तुम्हाला काय वाटेल या चिंतनाची आस वाढेल हे भाऊ काय सांगतात याची तुम्हाला जर खरोखर प्रचिती घ्यायची असेल ना तुम्हाला साधू संतांची संगत करायची संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संगत तुम्हाला काय हे प्राप्त करून देईल आणि हे प्राप्त करून ते देणार नाही ते तुम्हाला करायचंय शाळेत मुलगा शिकायला गेला तर सर तुम्हाला सर्व लिहून नाही देणार घरचा अभ्यास हे मी तुम्हाला इथं आता बोध दिलंय ते घरी जाऊन सुद्धा तुम्ही काय करा चिंतन करा त्याचा पाठांतर करा तेव्हा ते तुम्हाला सांगते अभंगाच्या हरिनाम सार निवाया माची 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 हरिनाम सार निवाया हरिनाम सार शिवाया नमः हरिनाम सार शिवाया नमः उपमात देवाची गुणवाणी उपमात देवाची गुणवाणी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरी नाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोणावानी या नामचिंतन जर तुम्ही केलं ना त्या देवाला सुद्धा त्याची पडते
तर याला उपमा काय देऊ मी आता? एवढं याचं नामचिंतन झालं, याला कुठल्या स्टेजवर आणू, कुठल्या गेर मध्ये टाकू याला? सुकलिया शेंदे कडूपणा गेले सुकलिया शेंदे कडूपणा गेले सुकलिया शेंदे कडूपणा गेले सुकलिया शेंदे कडूपणा गेले आमा केले पांडुरंगे आमा केले पांडुरंगे कैसे आमा केले पांडुरंगे. काय सांगतात बघा महाराज? पिकलिया पिकलिया शेंदे कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. शेंदे हा फळ एवढा कडू असतो, एवढा कडू असतो, जसा हा नामचिंतनाचा हा आनंद संप्रदायाचा बोधाव जेवढा टीका किंवा जेवढी या होत असते तेवढा कडू असतो. पण जसा का पिकला मग त्याला त्या गोडीची पिकलिया शेंदे करूपणा गेले तैसे आंबा केले पांडुरंग. मग त्या गोडाला आंबा बघा पिकल्यावर त्याला कसा आपण ते केस सुद्धा बघत नाही, आपण सरळ चुसून चुसून घेतो. या युक्तीप्रमाणे महाराज असं सुंदर असं प्रमाण दिलंय. खरोखर म्हणजे हा शेंदूर पिकायलाच पाहिजे आणि तो गोड लागायला पाहिजे. याची भगवंताला काय पाहिजे? भगवंताला येण्यापूर्वी वेळेवरच येणार मला सुद्धा, कारण आपला रोजचा कुठं ना कुठं चालूच आहे. कारण सगळी माणसं कामधंदेवाली, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. येतो हिताचा कलवला, येतो हिताचा कलवला, येतो हिताचा कलवला, जीव तुटे तिला तिला, 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 म्हणजे माझा जीव हा तिला तुटत असतो. पण काय करणार? तुम्ही जर लेट यायला लागले तर महाराज काय करणार? न सांगता महाराजांनी लांबवला, अरे तुम्हीच लेट आले. आपल्या मामाची तीच रीत आहे. मामाला आम्ही किती वेळ सांगतो, बाबा तुम्ही जर हजर असले ना लवकर टाइमावर, कारण मी एक तास अगोदर आलोय, खूप प्रवास घेतला, इथे येण्याचा खूप कष्ट घेतलंय. कशाची कष्ट काय घेतलं? आवड देवाशी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, याची मला आस होती. म्हणून लवकर यावा. लवकर ह्या कारणाने पण नाही आलो की सर्वच मंडळी आज घरात असतील नसतील, लवकर गेलं तर हरिपाठ सुद्धा मी करेन. इथं आलं तर हरिपाठ महाराज म्हणते माई ताई हरिपाठ झालं होतं, तुमची मंडळी येऊन गेली, हरिपाठ करून गेली. तिला काय बस 6च्या ड्युटीवर जायचं होतं, हरिपाठ करून पण गेली. हो तू करून गेले. बघा बघा हे त्याने करून घेतले का? तुला पुढे मला 2 शब्द हे बोलायला शक्ती ठेवली. नाहीतर तू तिथे गुरुपटला असता, थांब तू मोठा लगेच हुआ झाला. तुला फक्त पाकिट पाहिजे काय? पाकिटाची आशा नाही. हे फक्त एकच आशा आहे का हा समाज या साधू संतांचा थोर उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड आपल्याला करता तर नाहीच येणार, पण निदान त्यांच्या मानगणी जरी चालताय. सेवितो हरस वाटितो आणि आता तुम्हीच आम्हाला सांगता अजून वाढवा. म्हणजे प्रमाण सांगतो, तुम्ही अजून काय करा? खरोखर आनंद संप्रदायाच्या याच्यामध्ये जागरण सुद्धा व्हायला मागे पुढे पाहणार नाही, पण समाजाचा हे
साधू संत महिला ही हरिनामाची मंडळी जी आवडीने आलेली आहे, त्यांना जर आवडीचा नावडता केला तर त्यांना पुन्हा यायला जागा ठेवली पाहिजे. आपण त्यांना यायला आपण पुन्हा जागा ठेवली पाहिजे. का तर यांचा संपाच्या टायमाला यांना बर येतो, लय येते. म्हणून जर आपण थोडा मग त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा खरोखर भले मार्ग लेट आले तरी चालतील. सातकरी मंडळी इथून सातकरी सुद्धा काही बाहेरून येतात, त्यांना सुद्धा ट्रॅफिकची खंत आहे. त्यांना सुद्धा आता निघाल्यात, कार्यक्रम होऊ द्या, पार झालं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण इथे तुम्ही सुद्धा बाहेरून पण आलेली मंडळी, गावातून मंडळी ना आली तर तुम्ही अजून नाराज अरे अजून कशात काय ना, आपण आधी बट घाई गडबड आलो, एक काम ठेवून आलो मी, तो काम सुद्धा झाला असता माझा. म्हणून चांगला विचार करा तर जेणेकरून वेळेवर कुठल्याही कार्याला ना, वेळेची कामाची असू द्या, लग्न घडीची असू द्या, नामचिंतनाची असू द्या, कोणाला उपदेश करण्याची असू द्या, आपलं लक्ष कुठं काय असतं माहितीये का? आपलं लक्ष मोबाईल कडे आणि टीव्ही कडे. जेवढा वेळ आपण टीव्हीवर देतो, जेवढा मोबाईलवर देतो, तेवढा वेळ आपल्या चिंतनावर दिला ना, खरोखर एक दिशा वेगळी मिळून जाईल. त्यातलं त्यात ठीक आहे, मोबाईल पण चांगली गोष्ट आहे, वाईट कुठलीच गोष्ट नाही. आपलेच विचार वाईट असतात म्हणून आपले ते चॅनेल बदलत असतो ना. आपण सांगतो काय अरे त्या मोबाईल मध्ये काय पण आहे रे, अरे काय पण पहिला याच्यात घुसतो नंतर त्याच्यात येत असतो. बघा तुम्ही जेव्हा खोपडीत जातो तेव्हा मोबाईल मध्ये येतो, नाही आपल्याला हाच पाहायचा आहे. टीव्हीला सुद्धा चांगले चांगले सिरियल सुद्धा लागतात, नाही पण मला सासू सुनाच बघायचंय, आज ही अशी भांडणार उद्याचा भाग मला चांगला पाहण्याचा आहे. म्हणून याच्यावर चांगला विचार केला ना तर समाज सुधारायला आणि व्यर्थ घरपट फिरण्याला, म्हणजे फालतू जी मंडळी बाहेर या होत असते ना, त्याच्यावर कंट्रोल होत जाईल. कसं कंट्रोल होईल? तुमच्या विचारांच्यावर तुम्ही काय करा, ताबा घ्या. कारण मला खरोखर हाच सिरियल मला पाहायची. आता नवनाथांची सुद्धा सिरियल टीव्हीला दाखवली जाते, ज्ञानेश्वरांची मालिका सुद्धा दाखवली जाते, रामायण सुद्धा दाखवला जातो. पण हनुमानाचा सुद्धा कार्यक्रम दाखवला जातो, राधाकृष्णाचा सुद्धा, श्रीकृष्ण लीला सुद्धा दाखवले जातात. पण आपल्या बुद्धीमध्ये एवढं पीठ झालेलं आहे की जणू काय तो स्क्रू एवढा टाईट केलेला आहे का तो रिवर्सच पाठी येत नाही, एवढा भ्रम. याच्यावर आपण जास्त बोजा दिलेला आहे. याच्यावर बोध ज्या सद्गुरूंनी बोध दिलेला ना, त्या बोधाच्या तो स्क्रू सुद्धा काय करेल, स्प्रे मारा, तो स्प्रे मारा, स्वसा जा. जसं मी सोम शब्दाचा जो आपल्याला सद्गुरूंनी दिलेला आहे ना, तो स्प्रे त्या स्क्रूड्रायव्हर मारा. बघा येतो WD-40 मारला का म्हणजे लवकर फोडला तो. हा सद्गुरूने आपल्याला सुद्धा दिलेला आहे, तो स्प्रे मारा. गंज पकडलेला असेल ना, बरोबर निघून जातो. मग तो तुमचा स्क्रू जर खोलला ना बरोबर, मग त्या भाऊला तुम्ही सांगाल, भाऊ हा WD-40 आपल्या सद्गुरूंनी दिलेला आहे, त्याचा काय मारा करा. साधू बोल आणि गुरुनी या त्याला तो मारा कर. तो मारा केला ना, मग तो काय होतो माहिती का, अरे हा मी विसरलोच होतो, स्प्रे दिले तो, याला मारलाच नव्हता. बरं झालं तुम्ही आठवण करून दिले.
ही मंडळी काय आम्हाला तेच करते. हे वरती यांचाच ग्रुप आहे. आम्हाला काही बोलतात याला चांगला महाराजाई धरून ठेवलंय. आता दादी सुद्धा बोलले तुम्हाला काय बोलतो बांधून ठेवलंय काय आता विकत घेतलं या महाराजांना काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. हे साधू संतांना आम्हाला काय करत असतात. महाराजांनी मस्त सुंदर प्रमाण दिला. माझं निरंतर जागृती हे आम्हाला काय करत जागृत तेव्हा आम्हाला हे इथं बोलण्याची शक्ती येते. वास्तविक मी कार्यक्रम कीर्तन करायला कंटाळतोच. तुम्ही पाहिलाच असेल 2 कार्यक्रम मी दुसऱ्याला देऊन टाकलो. श्रवण शक्ती जास्त आहे आपल्या. आणि का घाबरतो का ह्या भगवंताचा जो आपल्याला गुरुने दिलेला बोध आहे त्या बोधाचं ही समोरची व्यक्ती आपल्याला कुठे शब्द विलांटी मात्रा जर चुकत असली ना त्याच्यावर बारीक लक्ष असतं. आता वास्तविक इथं मला सुराचं ज्ञान नाही पण ज्यांना सूर ज्ञान माहिती आहे ना ते बरोबर ओळखतात. यांच्या कीर्तनात सूर नाही. तुम्हाला काय माहिती कुठला सूर येते ठराविक मंडळी अशी आहेत आमची बिलकुल अशी नाहीच आहे म्हणून हे नाही. कारण सुराची मंडळी सुद्धा आमच्याकडे नाही म्हणता येणार नाही आहेत. आणि आम्ही पाहतोय का पाहतोय आम्हाला दिसतात आम्ही जातो बाहेर म्हणून आम्ही सांगतो. आम्हाला नाही सुराची ज्ञान मला तर नाहीच आहे. मी आधी कुठल्या अंगाने गातो कुठल्या रागाने गातोय मलाच माहिती नाही. का तुम्हाला वाटायचं का मस्त चाललं मस्त राग लावला. आपण बुवाला विचारलं कुठल्या सुरामध्ये गाला तर सांगता नाही ना मला सांगता नाही ना. पण खरोखर संप्रदायामध्ये अशी मंडळी आहेत का वाटतो आम्हाला सुद्धा का चांगल्या कार्यामध्ये महाराजांना चांगलं गायन झालं तर त्या कार्यावर काय येते शोभा येते रंग येते भरणी येते. पण जे भाऊ मुद्द्याचं आहे ना ते मुद्द्याचं सांगितलं जात नाही ती खंत वाटते दुसरं काही नाही. म्हणजे जो समाजाला फायदा व्हायचा असतो ना तो फायदा होत नाही. समाजाला जाऊ द्या जो ठेवणार असतो ना त्याला सुद्धा फायदा होत नाही. म्हणून ती आम्हाला खंत वाटते. आता काय सांगू वेळ तर झालेली आहे. सांगायची वाटतोय आज बोलण्यासाठी माझी मनातून सुद्धा खूप इच्छा आहे. इच्छा आहे म्हणजे तो पाठीमागून सपोर्ट देतो म्हणा पण घडीला का सुद्धा पाहायला पाहिजे. म्हणून त्या भगवंताचा एक वेळ भजन करूया. Bye.
कालवेल नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उद्धरते रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीव तारण हरि एक हरिनाम सार जीवाय नामाशी उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे। या अभंगावर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातील 21वा अभंग। या अभंगावर मला 2 शब्द माझ्याकडून सद्गुरूंनी वधून घेतलेले आहेत। ती त्यांची कृपाच म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। हे मला काय करतात प्रोत्साहन देत असतात मला शिकवित असतात। नवे नवे माझ्या मनात कुठल्या प्रकारचा द्वेष जरी आला ना गुरुपौर्णिमेला मला आठवलं नाही पण यावेळी आठवलं मला क्षणोक्षणी आची करावा विचार करावया पार। कुठलाही मनात द्वेष जरी निर्माण झाला ना कोणापासून तर मला 5 मिनिटाच्या अगोदर ते मला आतून स्फूर्ती देते का मी असं नाही बोलायला। याच्यावरून मला थोडी कल्पना येते थोडा अंदाज घेतला जातो कुठेतरी सद्गुरू आपल्या पाठीशी का मला कुठेतरी आरमाडगी धाडत नाही किंवा पाठवत नाही किंवा तो पाऊल मला उचलायला सांगत नाही। जरी वाईट जरी विचार आले तरी वाईट विचार सुद्धा येतात मला येतात पण त्या क्षणी मला सद्गुरू तिथे लगेच जागा करतो नाही क्षणोक्षणी आजची करावा विचार किंवा तो दुसरा कुठला प्रमाण आहे की मागे पुढे उभा तर आहेच दुसरा ते मला आठवत नाही। विठाल विठाल तर नको नको मला गुंतू माया झाली मला या म्हणजे ते क्षणोक्षणाला ते आठवून मग जेव्हा जेव्हा माझ्या मनातून विचार ते बाहेर येत असतात वाईट तेव्हा मला ते बोध नेमका कुठल्याही प्रसंगाला असू द्या म्हणजे वाईटाचं तर ते मला जागोजाग म्हणून तर मला इथपर्यंत आज त्याही पात्रतेचं हे केलं नंतर तेच विचार जर मला बाबांनी ते बाजूला करून दिलं नसतं सद्गुरूंनी तर त्या कुठेतरी मी वेगळ्याच विचारामध्ये आणखी गुरफटला गेलो असतो आणि या संसारातला काय केला असता अजून त्या संसारात मध्ये गुरफटला असतो। म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सद्गुरूंना आणि साधू संतांना एवढंच सांगू इच्छितो का तुमचा आशीर्वाद हा असाच या लेकराजवळ असू द्या की जेणेकरून साधू संतांचा जो अनादी परंपरापासून चालू आलेला हा अखंड नामचिंतन सोहळा जसं मागच्या महिन्यातली म्हणजे चालू महिन्यातलीच आपली पंढरीची वाडी आज जसं काल जसं आळंदीमध्ये जो साजरा जशी मायरावरून जशी लेख येते ना तसं तो आनंद सोहळा तिथे काल माऊलींची दिंडी पायी ते काल प्रस्थान रिटर्न परतीच्या प्रवासाला समाप्त झाले। आज तिथे उद्या काला होणार होते आणि त्या काल्याच्या विठाल विठाल विठाल
ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम एक छोटासा बाबांचा दृष्टांत सांगतो तुम्हाला, म्हणजे अनुभव. हा हार आहे. बाबा नेहमी सांगायचे, बाबू हे काय हार आहे, भाऊ हे हार आहेत, ताई हा हार आहे. या हारामध्ये किती कलरचे, किती अनेक अनेक प्रकारचे फुलं आहेत. हे जसे अनेक प्रकारचे फुलं आहेत ना, तसे हे आपण आहोत अनेक प्रकारचे. नाही, याच्यामध्ये जो धागा आहे, जो तुमच्या आमच्यामध्ये भगवंत आत्मा आहे ना, तो हा आत्मा आहे, हा भगवंत आहे. या भगवंताला जसं या फुलांना काय एका धाग्यामध्ये ओवलेले आहेत, तसं हा भगवंत तुमच्या आमच्यामध्ये एका आत्म्याने एका यांनी घडलेलं आहे. म्हणून बाबा आम्हाला नेहमी, मला बाबांची ही आठवण खूप स्मरणात आहे की जेव्हा जेव्हा हार पुढे येईल ना, तेव्हा तेव्हा हार तर पत्कराचीच आहे, पण ही हार सुद्धा हार जोपर्यंत मानत नाही ना, तोपर्यंत विजय प्राप्तच नाही होत. केव्हा केव्हा बघा, जिंकणारा माणूस सुद्धा एक वेळ विचार करतो, बघा पत्ती खेळणारा माझ्याना आठवण येत असेल, एक डाव ठेवते सर त्याला, जिंकतो ना तेव्हा त्याला वाटतं एक डाव ठेवते. मग ते का देत असतील माहिती, एक डाव डबल केलं कारण त्याला हाऊ येत, जिंकलो आला मी, म्हणजे एक डाव ते त्यांना देत असतात. असं आपला तो डाव नाही, आपला हा डाव आहे, आपला उद्धारण्याचा मार्ग आहे. एकच मार्ग आहे आपला, उद्धारण्याचा मार्ग. काही लोक म्हणतात पांडव सुद्धा जुगारामध्ये हारले, ते सुद्धा खेळले ना. अहो ते का खेळले, जेणेकरून हा उपदेश तुम्ही घ्याल या उद्देशाने खेळले असतील. ते आपण नको तोच विचार लावतो आणि त्यालाच आपण बरोबर उत्तर म्हणून ती करून पुढे जात असतो. पण त्याचा चांगला विचार केला तर तो बोध आपल्याला आहे. खरोखर मला एक चांगलं म्हणजे एक बेवड्या माणसाचं उदाहरण, मला भले तिरस्कार असेल पण मला तो शब्द चांगला येतो. गणपत भावना असं मी जुगार खेळत होतो, 7-8 वर्ष आधी मी खेळत नाही. जुगार खेळत असताना तो बेवडा माणूस ना गणपतीच्या समोर खेळत होता. भजन नव्हता केला, गणपती समोर जुगार खेळत होतो, रोज जायचो. घरची मंडळी बोलायचे जुगारच केला, आज पगार आम्ही. पण दुपारचा पिरियड होता, 4-5 नेमका महाराज आले दर्शनाला, त्यांना आठव आहे त्यांना माहित नाही. म्हणजे बुवा हे तुमचं बुवा पत्ती घेतल्या नाही. तर त्या क्षणाला माझ्या मनामध्ये एवढे या वाटले की खरोखर हा जुगार जर एखादा बुवाला, एखाद्या मालकऱ्याला जर बाधा होत असेल तर हा जुगार मी आजपासून खेळणार नाही. कारण त्या प्रेटला माझ्या मनामध्ये असं आलं, खरं बुवाला बोलून बुवा पत्ते खेळतो म्हणे. खरोखर मला तो लय म्हणजे ऍक्च्युली राग तर मी नाहीच त्यांचा मानला, उलट मी तो उपदेश समजून मी त्याचं काय केलं, पालन केलं. आणि त्या पालनाला मला सुद्धा काय आली, माझ्या खर्चीला सुद्धा या झाली. जेवढं किशन असेल तेवढं जिंकलो तर नाहीच केव्हा, जिंकलो तर नाहीच केव्हा, पण खरोखर त्या याच्याने मला म्हणजे एक बोध प्रमाणे मी ते श्रवण केलं. आणि मी तो बोध तुम्हाला सुद्धा सांगू इच्छितो की आता आपल्याकडे श्रावण महिना येत आहे आणि तो श्रावण महिना पलटतो न पलटतो खेळणाऱ्यांचं काय होतं, पत्त्यांच्यावर लक्ष जात असतो. म्हणून जे खेळत असतील मंडळी, माझ्या जोडीदाराचे असेल, बिगर जोडीदाराचं असेल, त्यांना सुद्धा माझ्याकडून एक विनंती आहे की जुगार खेळू नका, दारू पिऊ नका. दारू पिल्याने काय होतं सांगू का, संसाराचा काय होतो, नाश होतो. घरची चांगली बोलत नाही, मित्र चांगलंच बोलतात, जोपर्यंत तुम्ही त्यांना पाचता तोपर्यंत चांगलंच बोलतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना पाचता तोपर्यंत तुम्हाला चांगलंच बोलणार.
तुम्ही पाजाचं बंद करा, बसण्याचं बंद करा, तुम्हाला ऑटोमॅटिक ते लयाला म्हणजे चांगल्या याला उद्या आपल्या याच्या संगतीला जोडीदाराला येऊन बसतील. येतील नाही, बसतील नाही, बसतात सुद्धा. तो तेवढा वेळ काढला तर केव्हा केव्हा प्रश्न ते सुद्धा आम्हाला करतात, तुमचेच बुवा तुमच्या जोडीला नसतात. हो, भजनाला तुम्हीच बोलत दिसतात, दुसरं बुवा आहेत पुढे. चुकला नाही. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तो आपल्याला ठेवा दिलेला आहे. आपल्या भगवंतानी चांगले विचार दिलेले आहेत, त्या चांगल्या विचारांचा आपण पालनपोष करतोय आणि त्या सद्गुरूवर आपण काय करतोय, विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण हे केलेले ना, म्हणून आपल्याला भगवंत ते वाईट विचार आपल्याला करत मनात घुसून देतच नाही, खरोखर देत नाही. प्रवासामध्ये सुद्धा काय केव्हा केव्हा अशी मजा मध्ये प्रवासामध्ये जॉब टाईप मध्ये हे होतं, मग हे बोलते गाव गाव हे भाऊ असले मस्त आता खरोखर म्हणजे काय बुद्धीच पालट होतो. केव्हा केव्हा शब्दाच्या मार्याने सुद्धा ते केव्हा केव्हा शब्द ते त्यांना बरोबर जुळतात, पण जेव्हा हे त्याचं विचलन करताना तेव्हा थोडं लक्षात राहतो शब्द याचा फायदा आम्हाला भेटतो असं शिकायला. आता जेवढं मी बोललो ना, या मंडळीच्या विचार घुसलेले आणि ते स्प्रे थोडं थोडं मारतो मी, घरी दिसत नाही, स्प्रे थोडं थोडं मारतो. स्प्रे मारलं पाहिजे खरोखर भाऊ, खरोखर जो बोध दिलेला ना त्या बोधाला थोडं थोडं नियंत्रण ठेवा. नियंत्रण असं ठेवा म्हणजे थोडं थोडं त्याचं विसर पडतच नाही, त्याच्यावर आपण आवरण आणतो. नका करू ना असे आयुष्यात, हाच एक उपदेश आहे का त्याला विसरू नका. जो बोध दिलेला ना त्या बोधाला चाल घेता का? घ्या घ्या, नवीन महाराजांना थोडी चाल असेल. जय विठ्ठल जय विठ्ठल.